आता आपण सराव संच 6.4 मधलं 7वं गणित बघूया. ए घन वजा 27 छेद 5 ए वर्ग वजा 16 ए अधिक 3 भागिले ए वर्ग अधिक 3 ए अधिक 9 छेदात 25 ए वर्ग वजा 1. आता हे गणित आपल्याला सोडवायचं आहे. सुरुवातीला आपण हे आहे असं लिहून घेऊया. ए घन वजा 27 छेदात 5 ए वर्ग वजा 16 ए अधिक 3. आता या ठिकाणी बघा भागाकार आहे, तिथं आपण गुणाकार करूया. गुणाकार केल्यावर त्याच्या पुढची राशी आहे त्याचा गुणाकार व्यस्त होतो, म्हणजे छेद अंशात जातो, अंश छेदात येतो, म्हणजे वरती काय जाईल 25 ए वर्ग वजा 1 आणि छेदात राहील वरची संख्या कोणती ए वर्ग अधिक 3 ए अधिक 9. आता आपण काय करूया, आता ए घन वजा 27 याचे अवयव, आता सगळ्यांचे अवयव पाडूया आपण 1 2 3 4 सर्वांचे अवयव आपण सेपरेट पाडूया म्हणजे तुम्हाला समजेल. थोडंसं मोठं गणित आहे, बारीक लक्ष द्या. ए घन वजा 27 इथं मी लिहून घेतो. ए घन वजा 27 याची फोड आपण अशी करूया, ए कंसाचा घन वजा 27 म्हणजे हा कितीचा घन आहे 3चा, 3चा घन. याच्या खाली सूत्र आपण लिहू ए घन वजा बी घन बरोबर एका कंसात ए वजा बी दुसऱ्या कंसात ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग. म्हणजे एक काय आहे इथं ए आहे, एच आहे तो ए आहे तसा लिहिला, वजा बी आहे तो 3 आहे 3 लिहिला, त्याच्यापुढे एचा वर्ग म्हणजे एचा वर्ग ऑलरेडी ए वर्ग असाच लिहायचा आहे, अधिक ए बी म्हणजे ए आणि 3चा गुणाकार म्हणजे येणार 3a अधिक बी वर्ग म्हणजे 3चा वर्ग 9 या ठिकाणी येणार. म्हणजे ह्याची फोड अशी झाली ए घन वजा 27ची हे अवयव आले. त्यानंतर आपण अवयव पाडूया 5 ए वर्ग वजा 16 ए अधिक 3चे. बघा 5 ए वर्ग वजा 16 ए अधिक 3. आपण काय करूया आता 5 आणि 3चा गुणाकार 15 येतो, तो 15 बाजूला मी लिहून घेतला. आता आपण अशा दोन संख्या शोधायच्या की त्यांचा गुणाकार 15 आला पाहिजे परंतु बेरीज किंवा वजाबाकी 16 आली पाहिजे. म्हणजे आपण 15 एके 15 घेऊ शकतो, 15 गुणिले 1. 15ला ह्या वजा चिन्ह द्या, 1ला पण वजा चिन्ह द्या, म्हणजे उत्तर मधलं येईल बेरीज येईल वजा 16. याची फोड आपण अशी करूया. बघा 5 ए वर्ग वजा 15 ए वजा ए अधिक 3. हा बघा हा 1 आहे ना, त्याच्याऐवजी आपण ए लिहिला. त्यानंतर आपण इथं 5 ए कॉमन काढू म्हणजे आत राहील फक्त ए वजा 5 त्रिक 15 3. नंतर इथं वजा ए कॉमन काढून चालणार नाही कारण पुढे ए नाही आहे, इथं 1 कॉमन काढूया आणि आत आहे तसं लिहूया ए वजा 3. इथं ए वजा 3 ए वजा 3 आलं म्हणजे एका कंसात ए वजा 3 आणि दुसऱ्या कंसात येणार 5 ए वजा 1 म्हणजे हे 5 ए वजा 1 हे झाले याचे अवयव. त्यानंतर ए वर्ग अधिक 3 ए अधिक 9 हे आपण असंच ठेवू आणि पुढे 25 ए वर्ग वजा 1 याचे अवयव पाडू आपण. बघा 25 ए वर्ग वजा 1 1 असतो म्हणजेच 1चा वर्ग पण दिला तरी चालतो. म्हणजे या ठिकाणी सूत्र आपल्याला वापरायचं आहे ए वर्ग वजा, फोड बघूया 25 ए वर्ग वजा 1 म्हणजे 1चा वर्ग आहे लक्षात ठेवा. म्हणजे आपण आता या ठिकाणी कसं करणार बघा, या ठिकाणी आपण ए वर्ग वजा बी वर्ग या सूत्राप्रमाणे ए प्लस बी एका कंसात आणि ए मायनस बी एका कंसात या सूत्राच्या साह्यानं आपण त्याचे काय करणार आहोत अवयव पाडणार आहोत. म्हणजे याचे अवयव असे येतील बघा. ए म्हणजे 25चं वर्गमूळ किती येणार 5 ए अधिक 1 आणि दुसऱ्या कंसात 5 ए वजा 1 हे झाले त्याचे अवयव. आता आपण गणितात सगळे अवयव लिहून घेऊया म्हणजे तुम्हाला कळेल. बघा
ह्याच्यामध्ये लिहून घेऊया. पहिला अवयव असं काढलं आपण ए वजा 3 दुसऱ्या कंसात ए वर्ग अधिक 3a अधिक 9 छेदात होतं बघा काय ए वजा 3 आणि 5a वजा 1 आपण मगाशी अवयव पाडले होते ते गुणिले नंतर आत्ताचे हे वरचे अवयव ते कसे आहेत 5a अधिक 1 आणि दुसऱ्या कंसात 5a वजा 1 अशा पद्धतीने अवयव आपण लिहून घेऊया. त्याच्या खाली आहे तसंच लिहून घ्यायचं. मी तुम्हाला मगाशी सांगितल्या पद्धतीनं ए वर्ग अधिक 3a अधिक 9 अशा पद्धतीने. आता आपण कॅन्सलेशन करूया म्हणजे आपल्याला किती उत्तर उरते बघूया. ए वजा 3 हे दोन कंस कॅन्सल करूया. ए वर्ग अधिक 3a अधिक 9 आणि ते बघा ए वर्ग अधिक 3a अधिक 9 हे दोन कंस या ठिकाणी आपण काय करूया कॅन्सल करूया. इथं 5a वजा 1 आहे. इथं पण आहे बघा 5a वजा 1 हा एक कंस आणि हा एक कंस कॅन्सल करूया. म्हणजे आता राहिला फक्त हाच एक कंस म्हणजे उत्तर आलं 5a अधिक 1 हे झालं उत्तर. आपण पुढे बघूया. 25a वर्ग वजा 1 म्हणजे 1चा वर्ग आहे लक्षात ठेवा. म्हणजे आपण आता या ठिकाणी कसं करणार बघा. या ठिकाणी आपण a वर्ग वजा b वर्ग या सूत्राप्रमाणे a प्लस b एका कंसात आणि a मायनस b एका कंसात या सूत्राच्या साह्याने आपण त्याचे काय करणार आहोत अवयव पाडणार आहोत. म्हणजे याचे अवयव असे येतील बघा. a म्हणजे 25चं वर्गमूळ किती येणार 5a अधिक 1 आणि दुसऱ्या कंसात 5a वजा 1 हे झाले त्याचे अवयव. आता आपण गणितात सगळे अवयव लिहून घेऊया म्हणजे तुम्हाला कळेल. बघा ह्याच्यामध्ये लिहून घेऊया. पहिला अवयव असं काढलं आपण ए वजा 3 दुसऱ्या कंसात ए वर्ग अधिक 3a अधिक 9 छेदात होतं बघा काय ए वजा 3 आणि 5a वजा 1 आपण मगाशी अवयव पाडले होते ते गुणिले नंतर आत्ताचे हे वरचे अवयव ते कसे आहेत 5a अधिक 1 आणि दुसऱ्या कंसात 5a वजा 1 अशा पद्धतीने अवयव आपण लिहून घेऊया. त्याच्या खाली आहे तसंच लिहून घ्यायचं. मी तुम्हाला मगाशी सांगितल्या पद्धतीनं ए वर्ग अधिक 3a अधिक 9 अशा पद्धतीने. आता आपण कॅन्सलेशन करूया म्हणजे आपल्याला किती उत्तर उरते बघूया. ए वजा 3 हे दोन कंस कॅन्सल करूया. ए वर्ग अधिक 3a अधिक 9 आणि ते बघा ए वर्ग अधिक 3a अधिक 9 हे दोन कंस या ठिकाणी आपण काय करूया कॅन्सल करूया. इथं 5a वजा 1 आहे. इथं पण आहे बघा 5a वजा 1 हा एक कंस आणि हा एक कंस कॅन्सल करूया. म्हणजे आता राहिला फक्त हाच एक कंस म्हणजे उत्तर आलं 5a अधिक 1 हे झालं उत्तर.